आपल्या महाराष्ट्रातलं एक पोरगं फॉरेन कंट्रीमध्ये फिरायला गेलं. आता फॉरेन कंट्री कोणती? तर ती बेलारूस. तर फिरता फिरता त्याची ओळख झाली तिथल्या एका पोरीबरोबर. मग काय, भेटीगाठी वाढल्या, प्रेम झालं आणि मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केलं. पण खरा ट्विस्ट तर पुढे आहे. तर बेलारूस सरकारने भाऊला लग्न केल्याबद्दल बरंच काही देव केलं. नोकरी दिली, सासऱ्याने खुश होऊन घर दिलं, त्यासोबत काही रक्कम पण. पण गडी मात्र गोष्ट होता तो गोरीगोमटी बायको भेटल्याबद्दल. कारण भाऊचं गावात वजन वाढणार होतं. फॉरेनची सून आणली म्हणून त्याच्याही गावात दिमाग हात मिरवायला लागली. बापाला जे जमलं नाही ते पोरानं केलं म्हणून बाप पण खुश. पण आता प्रश्न उरतोय, बेलारूस सरकार त्या पोरावर एवढा खर्च का करते? बरं ठीक आहे, जावंय म्हणल्यावर मानपान आलाच, पण इतका जरा अतिच होते. आता बेलारूस कुठे आहे हे आपण बघू. तर बेलारूस हे रशिया आणि युक्रेनच्या मध्ये जवळपास 1 कोटी लोकसंख्या असलेला देश. तिथले लोक जास्त करून रशियन भाषाच बोलतात. आता हे बेलारूस फेमस कायसाठी आहे? तर तिथं अत्याधुनिक शेती केली जाते. आता तुम्ही म्हणाल सुंदर पोरे अमेरिकेत आहेत, रशियात आहेत, युरोपात इतर देशात पण आहेत, पण पोरं जास्त करून पोरी शोधायला बेलारूसलाच का जातात? तर त्याचं कारण आहे तिथला ट्रेंड. तिथल्या पोरींना फॉरेनर पोरांचं खूप आकर्षण आहे. तिथल्या जवळपास वर्षाला 5,000 पोरींचे फॉरेनरसोबत लग्न होतात. आता असं का होतं आहे? तर तिकडं पोरींची संख्या पोरांपेक्षा जास्त आहे आणि त्यात तिथं लोकसंख्या कमी, म्हणून त्यांचं सरकार पण लोकसंख्या वाढावी म्हणून पोरींना काही म्हणत नाही. करा म्हणतंय लग्न फॉरेनच्या पोरांसोबत, पण अट मात्र ठेवतंय की नवऱ्याला घेऊन इथंच राहायचं. वरून सरकार लेकरू झाल्यावर 3 वर्षे त्याचा खर्च पण करतंय, म्हणजे लाईफ तरी एकदम सेटच म्हणायची. पण थांबा भावांनो, लगेच बेलारूसला जायचे स्वप्न पाहू नका. हे वाटतंय ते इतकं सोपं नाही. तिथं पण नियम आहेत बरं का. जसं की पोरापोरीचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे. फॉरेनर जर असला तर पासपोर्ट आणि व्हिसा तर गरजेचं आहेच आहे, पण आधी लग्न झालेलं नसलं पाहिजे. आणि लग्न झालेलं असलं तर डिवोर्स सर्टिफिकेट तरी पाहिजे, आणि ते पण त्यांच्या भाषेत बनवून घ्यावं लागतं. ते सगळं झालं का मग तिथल्या ऑफिसमध्ये नोंदणी करायची आणि 90 दिवसांनी दानक्यात लग्न करायचं. ना पत्रिका ना पंगत, आहेराच्या साड्या नोंद राडा पण नाही, कोणाचा रसवा नाही, कोणाचा फुगवा नाही, निवांतमध्ये काम आटपतंय. बेलारूसच्या पोराशी किंवा पोरीशी लग्न केल्यावर परमनंट सिटिझनशिपसाठी पण ॲप्लाय करू शकतो. आता तुम्ही म्हणताल याच्यात अवघड काय आहे? आपल्याकडं तर याच्यापेक्षा डबल कुठाना करावं लागतात. ते सगळं खरं आहे, पण आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या देशात जावं लागतंय. तिथली भाषा शिकावी लागते. नाही शिकलात तर तिथल्या पोरींबरोबर बोलणार कसा? आणि शिकलाच तर इकडच्या विमल गायछापच्या सवयी सोडून द्यावं लागतील. तिकडं सगळं कसं चकाचक असतंय, आणि डेअरिंग करून जरी कोणी गेलाच तर लग्न होईल का नाही याची गॅरंटी कुठे? तिथं परत पोरगी पटवण्यापासून सुरुवात करावी लागणार, आणि पटलीच तर तिच्या घरच्यांना गोळात घ्यायचं. लई कुटाने असतात. आपल्या इकडे जसे ठग असतात तसे बेलारूसमध्ये नसतील कशावरून? तिथं पण गंडावल्याचे काही प्रकरणं समोर आलेत. ऑनलाईन स्थळ दाखवतात, रजिस्टर करून घेतात आणि दाखवत तर काहीच नाही, किंवा लग्नाच्या नावाखाली सही करून घेतात आणि चुना लावतात. त्यामुळं बेलारूसमध्ये फेक मॅरेजेस आणि डिवोर्सचा आकडा पण लय मोठा आहे. त्यामुळे यात रिस्क आहेत. मग ज्यांना घ्यायची असेल रिस्क त्यांनी बॅग पॅक करून बेलारूसला निघाले तरी काही हरकत नाही. तसं पण पोरगे पाडल्यावर तिथंच राहावं असं पण काय नाही, भारतात पण आणू शकतो. पण इकडं आणल्यावर तिकडचे कायदे विसरून जायचे आणि 7 वर्ष थांबायचं, कारण भारताचं नागरिकत्व मिळवायला 7 वर्ष लागतात. तसं पण कित्येक फॉरेनर पोरी भारतात फिरायला येतात आणि इथल्या पोरांबरोबर लग्न पण करतात. म्हणजे भारतात राहून पण होप आहेत, फक्त पोरांनी प्रयत्नवादी राहायला हवं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.